नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत महा-टी 2021 साली घेण्यात आलेल्या पेपर सी मधला सामाजिक शास्त्र. तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आहे मराठी व्याकरणातले काही प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांचे 61 कवने समाविष्ट आहेत? पर्याय आहेत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मोहम्मद. तर याचं अचूक उत्तर आहे संत नामदेव. तर दुसरं बघूयात. प्रश्न क्रमांक 2, उत्कट भावना व्यक्त करताना ही दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्यावे? पर्याय आहेत अपसरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह आणि संयोजक चिन्ह. तर याचं अचूक उत्तर असणार आहे उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न क्रमांक 3 आहे य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? पर्याय आहेत इंद्रवज्जा, भुजंग प्रयात, वसंत तिलिका आणि मालिनी. तर याचं अचूक उत्तर असणार आहे भुजंग प्रयात. प्रश्न क्रमांक 4 आहे उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? पर्याय आहेत दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास, अनन्वय. तर याचं अचूक उत्तर असणार आहे अनन्वय. प्रश्न क्रमांक 5, विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? अद्भुत, शृंगार, भयानक, शांत. तर विस्मय या शब्दाचा रस कोणता आहे? तर स्थायी भाव कोणता आहे? तर अद्भुत. प्रश्न क्रमांक 6, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तिथे आपल्याला माती या शब्दाचे विशेषण ओळखायचं आहे. बहारदार, पडीक, कसदार, मजेदार. माती कशी असते? कसदार म्हणजे सुपीक. तर याचं पर्याय असणार आहे कसदार. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. या वाक्यातील काळ आहे रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ आणि चौथा आहे वर्तमान काळ. तर यात काय आहे? मधु खात असे, लाडू खाण्याची क्रिया. मधु लाडू खात असे यात आहे खात असे जेव्हा असतं तिथे होतं रीती, तेव्हा येतं रीती. आणि खात असे असेची क्रिया झाली भूतकाळात, म्हणून याच्यातील पर्याय आहे रीती भूतकाळ. नंतर आहे प्रश्न क्रमांक 8, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पर्याय आहे तर नमुजे, नुमजे, नदीत, खिडकीत आणि नाहीसा. पररूप संधीचं उदाहरण आहे न उमजे. प्रश्न क्रमांक 9, तत्पुरुष समाजातील शब्द ओळखा. एका यथाशक्ती, दुसरा गैरहजर, तिसरा भवसागर, चौथा आहे दररोज. तर यातील अचूक पर्याय आहे भवसागर. प्रश्न क्रमांक 10, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहेत प्रेम, क्रोध, संताप आणि राग. अनुरागाचा अर्थ होतो प्रेम, तर म्हणून याचा अर्थ आहे प्रेम. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा. धरती, आकाश, अवघड, सोपे, होय, नाही, सुलभ, सोपे. तर आपल्याला कोणती जोडी ओळखायची? विरुद्ध शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखायची. तर धरती आणि आकाश एकच आहे. धरती आणि आकाश विरुद्धार्थी शब्द आहेत. अवघड आणि शब्द हे पण विरुद्धार्थी शब्द आहेत. होय आणि नाही हे देखील विरुद्धार्थी शब्द आहेत. सुलभ आणि सलभ विरुद्ध सोपे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. तर याचं अचूक उत्तर होणार आहे सुलभ आणि सोपे. पर्याय क्रमांक 4.